व्हॉट इज अप गायज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर जसं की तुम्ही मागे बघू शकता की एकदम हिरवगार निसर्ग आहे. तर ह्याच्याने तुम्हाला अंदाजा आला असेल की मी आलो आहे माझ्या गावी. आणि कशाला आलो आहे तर तुम्हाला माहितीच आहे, गणेश उत्सव चालू आहे. तर गणेश उत्सव साजरा करायला मी माझ्या गावी आलेलो आहे, कोकणातल्या घरात. आणि आज आमच्या घरी आहे सत्यनारायणची पूजा. तर आजचा ब्लॉग पूर्ण पूजेला डेडिकेटेड असणार आहे, कारण आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा पण आहे. आणि प्लस रात्री 2 भजनं आहेत. एक आहे वाडीतलं भजन आणि एक भजन जे आहे बाहेरून बोलवलेलं आहे. ते तर नेक्स्ट लेवल भजन असणार आहे. ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार. पण सर्वात पहिलं तुम्ही हा व्ह्यू बघा. येस, आय नो गाईज, मी तुम्हाला अजून आमच्या घरातला गणपती दाखवला नाही. तर आमचा गणपती बघायला रेडी राहा. इन 3, 2, 1 गो. तर गाईज, आमचे सिनेमॅटिक शॉट कसे वाटले ते सांगा. आणि बाप्पाचं दर्शन करून सुद्धा कसं वाटलं ते सांगा. आणि सर्वांनी एकत्र बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गाईज, आता जस्ट आरती झालेली आहे आणि आता आपल्याला नैवेद्यासाठी केळीची पानं तोडायची आहेत. तर हे बघा आपले मस्त फ्रेश फ्रेश केळीची पानं नैवेद्यासाठी पण आहे. फक्त आता ते धुवून काढायचं पाण्यातून व्यवस्थित. आणि चला, एक पान झाला. हा नैवेद्य दाखवायला 2 झाले. सोगा आता इथे मकर सुद्धा बांधून झालेला आहे केळ्याच्या खांबांचा, बघू शकता. आणि अजून खूप तयारी बाकी आहे. सोगा आता जे तुम्ही टोप वगैरे बघितले ती सर्व आता जेवणाची तयारी चालू होती. एवढी भाजी कापले, एवढे कढीपत्ता, भाई एवढा टोपर भात, म्हणजे विचार करा की किती जेवण बनत असेल. सो गाईस, फायनली आता पूजेची सर्व तयारी झालेली आहे. भटजी काका सुद्धा आलेले आहेत. तर आता पूजा सुरुवात होते, तर ती तुम्हाला दाखवतो, चला. आणि ह्याला ओळखलं काय, हा लास्ट टाइम आलेला वेदांत, खूप मस्तीखोर आहे. होय महाराजा. सो गाईस, फायनली आता पूजा संपन्न झालेली आहे. आता आरतीची वेळ आहे, तर आता आरतीला जाऊयात, चला. सो गाईस, आता सत्यनारायणची पूजा आणि आरती संपन्न झालेली आहे. आता प्रसाद बिसाद वाटणं चालू आहे सर्व. आणि आज आमच्या घरी जेवण सुद्धा आहे. तर सर्व वाडीतले लोक आपल्या इथेच आलेले आहेत. कसं वाटली घरातली पूजा बघून? आवडली? पण तुम्ही तर आरतीच बोलत नव्हतात. मी तर बोलत होती. आवाज नाही आला तो. आवाज कसा आहे, मी थोडी ना माईकवर. जोरात बोलायची असते आरती. हां, मग कसा आवाज आला मग कधी? सो गाईस, फायनली आपण थोडं बाहेर फिरून आलेलो आहे. आता ॲक्च्युली 6:30 किंवा 7च्या नंतर ना आपल्या घरी 2 भजन आहेत ॲक्च्युली आज. तर पहिलं होणार आहे संगीत भजन, त्याच्यानंतर जे आपल्या वाडीतलं जे दरवर्षी असतं ते भजन. तर संगीत भजन ॲक्च्युली 7-7:30ला होणार आहे. पण अजून खूप टाईम आहे, 1 तास बाकी आहे. तर तोपर्यंत थोडा तर रेस्ट घेतो आणि डायरेक्ट भजनाच्या टायमाला मी तुम्हाला भेटतो.
जे हळकूळ गावातनं आपल्या इथे भजन मंडळी आलेले एकात्मिता मित्र मंडळ ह्यांचं भजन खूप सुंदर झालेलं आणि मॅक्झिमम 1 hour किंवा 45 मिनिट्सच भजन होतं बट एक नंबर भजन झालं. त्याच्यात त्यांनी गुलाबी साडीचा रिमेक बनवलेला तो तर वाच होता, एकदम मस्त होता. नव्या हॅपी बर्थडे नव्या हॅपी बर्थडे. ॲक्च्युली आज नव्याचा बर्थडे आहे तर नव्याला आपण मस्त विश केलेलं आहे आणि आता घरी आपल्या वाडीतलं भजन आलेलं आहे ते आपण रेकॉर्ड करणार आहे. तर चला तेव्हा आता वाडीतलं भजन दाखवतो. एक सो गाइस फायनली कालचं भजन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि हा आज ब्लॉग आहे ना विसर्जन ब्लॉगमध्ये पण आहे, मतलब ह्याच्यात मी तुम्हाला गौरी गणपतीचं विसर्जनसुद्धा दाखवणार आहे कोकणातलं. तर आता आपला गणपती बाप्पा थोड्या वेळात निघेलच विसर्जनसाठी, आपली तयारी चालू आहे, रांगोळी वगैरे काढतायत. तर चला जाऊया. बस फायनली आपला बाप्पा आता रेडी झालेला आहे विसर्जनासाठी, थोडाच वेळ राहिला आहे. मंगल मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. फायनली आता आपण रेडी झालेलो आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी आणि तुम्ही बघू शकता यावर्षी आपला बाप्पा आहे पालखीतनं जाणार आहे. तर पालखी उचलायला थोडं वजन आहे म्हणून हे जे आपण खांद्याला टॉवेल बिवेल लावलेलं आहे, खूप लोक आहेत आपल्याला मदत करायला. तिकडे सर्व लोक आहेत, रेडी आहेत. आता बाप्पा पालखीमध्ये बसलेला आहे, जसं तुम्ही बघितलात इथे माळीची तयारी झालेली आहे. म्हणजे जसं बाप्पाला उचलतील तसं इथे वेदांत माळ लावणार. गणपतीचा जय जयकार मोरया. मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मला गणपती बाप्पा मोरया, लवकर या मोरया. उसकी रखवाली जाए गणपती बाप्पा मोरया. हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. तुम्ही बघितलं असेल आपल्या गणपतीसोबत अजून पुढे 4 गणपती बाप्पा निघाले आहेत विसर्जनासाठी आणि आता खूप मजा येणार आहे विसर्जनाला. तर लवकरात मोरया, तर लवकरात मोरया. तर लवकरात लवकर आता नदीवर पोहोचूया आणि बाप्पाची आरती करूया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली आता गणपती बाप्पा नदीजवळ पोहोचलेले आहेत. आता इथे लास्टची आरती होणार. इकडे पुढे पुढे इथे वाईट आपण तुला घेतणार आता कसं घेतलं चल पटकन विठ्ठल ना लगेच लाईटर आहे. पंढरपुरी आहे. पंढरी आहे माझा माय बाप, माझा माय बाप. हे यो विठ्ठले माझे माऊली रे, हे यो विठ्ठले माझे माऊली रे. पुष्पाला गणराया आरती तुझला, आरती तुझला गणराया, आरती तुझला. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या तमेव, तमेव सर्व मम देव. गायेन माझ्या मनसी देवा, पूजा करावा प्रकृती करा. करोमि यज्ञं समर्पयामि नारायणानि समर्पया. वत्सं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी. श्रीधर माधव कपिला वल्लभ जानकी नायकं रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. खाली का सो गाइस फायनली आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आपण परतीचा प्रवास करतो आपल्या घराच्या इकडे. आणि आता सर्व गावातले वाडीतले मंडळी आपल्या घराजवळ जमा होतील आणि प्रसाद वाटप होणार आहे. प्रसाद आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवू. खूप काही असतं, फळं असतात, खोबरं असतं, गूळ असतं, लाडू मोदक. चला चला. सो गाइस बघितलात बाप्पा आले आणि बाप्पा कधीचे गेले पण म्हणजे फीलच नाही झालं की 5 दिवस कसे कंप्लीट झाले. आणि आता हा आपला देवारा परत पूर्ण खाली झालेला आहे. आता पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. पण आता हेच करता करता आपण आजचा व्लॉग एंड करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.